नमस्कार, मी श्रुती राहुल TV9 मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। आज अंगारकी संकष्टी आहे। अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे। सर्व गणेश भक्तांसाठी अंगारकीची पर्वणी म्हणून आम्ही तुम्हाला मुंबईच्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन करवणार आहोत। तसंच आज झालेली विशेष महापूजा आणि आरतीही दाखवणार आहोत। त्याचबरोबर पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन देखील घर बसल्या घडवणार आहोत। सिद्धिविनायक मंदिरात अंगारकीच्या निमित्तानं मध्यरात्री 12 वाजता तसंच सकाळी 3 वाजता विशेष आरती करण्यात आली।
आणि सिद्धिविनायक मंदिरात अगदी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते। थेट जाणार आहोत आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत त्या ठिकाणाहून जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण आत्ताच अगदी काही सेकंदांपूर्वीच सिद्धिविनायक मंदिरातली पहाटेची आरती आपण त्याचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा आपण ती आरती थेट आपल्या या माध्यमातून पोहोचवलेली आहे। आत्ताच नेमकं काय, कारण अगदी पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांची गर्दी दर्शनासाठी झाली असेलच। श्रुती, अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने गणेश मंदिर जे आहेत राज्यातील संपूर्ण गणेश मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आणि तसंच सध्या मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये उभी आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो मोठच रांगा या ठिकाणी आपल्याला भाविकांच्या पाहायला मिळत आहेत। मात्र विशेष म्हणजे या ठिकाणी महिलांकरिता आणि पुरुषांकरिता वेगवेगळ्या रांगा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। मात्र रात्रीपासूनच या ठिकाणी भाविकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। काही भाविक माझ्यासोबत आहेत, महिला आहेत, कुठून आलेल्या आहेत नेमकं, आणि बाप्पावरती किती तुमची श्रद्धा आहे, काय बाप्पावरची भरपूर श्रद्धा आहे, बाप्पावर विश्वास आहे आणि बाप्पाकडे आलं की समाधान वाटतं। कुठून आलेला आहात? मी मुलुंडहून आले, माझं नाव कमल भांडारकर। नक्कीच, तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात, किती श्रद्धा आहे? हम लोग मुलुंड से आई। हमको हर किसी का भी प्रॉब्लम होएगा ना, मैं भगवान को आके बोलती हूँ, सब हमारा ठीक होता है। लास्ट अंगारकी का दिन भी हम लोग आया था, बहुत अच्छा लगा। ये टाइम जिद करके हम लोग आया और अच्छा दर्शन हो रहा है अभी। वी आर वेरी हैप्पी, वी आर वेरी ब्लेस्ड। किती वाजल्यापासून तुम्ही रांगेत उभे आहात आणि कुठून आलेला आहात? आम्ही मुलुंडवरून आलो होतो। माझं बालपण संपूर्ण ह्याच्या वरळीमध्ये गेलं। प्रत्येक वेळेला वाटायचं अंगारिकेला, आणि लग्नाच्या आधी मी अंगारिकेला येत होते, पण लग्न झाल्यापासून आणि ऑफिसच्या ह्याच्यामधून कधीच आले नव्हते। पण गेल्या 3 एप्रिलला आम्ही तिघी शेजारी आहोत, एकाच सोसायटीत राहतो, प्रथमेश सोसायटी मुलुंड पूर्व। तर तिथून आम्ही पहिलंच 3 एप्रिलला डेअरिंग केलं आणि आज परत आलो। तर आम्हाला 3 एप्रिलला एवढं समाधान मिळालं की परत यावंसं वाटलं, आणि आता असा निश्चय केला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा अंगारिकेला येईन। आणि खूप व्यवस्था चांगली असते, आणि विशेषतः TV9चे आभार, कारण एवढा वेळ गाभाऱ्यात राहायला मिळालं हे तुमचंच ह्याच्यामुळे आम्हाला हे शक्य झाले। आणि सारखं सारखं वळून आम्ही सिद्धिविनायकचं दर्शन घेतो। भयंकर मी तुमचे आभारी आहे। नक्कीच, तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात आणि बाप्पावरती किती श्रद्धा आहे? किती वर्ष झाले तुम्ही बाप्पाकडे येता तिथे? जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालेत की आम्ही बाप्पाकडे येतोय, आणि मी मालाडवरून आलेली आहे आणि नित्यनेमाने येतो। म्हणजे वर्षातून जवळजवळ 3-4 वेळा तरी होतं, म्हणजे एक नवीन वर्ष असू दे किंवा दिवाळीचा सण असू दे, तर त्यावेळेला आमचं येणं जाणं होतं। तुम्ही काय सांगाल, किती बाप्पावरती श्रद्धा आहे? किती वाजल्यापासून तुम्ही रांगेत उभे आहात? मी जोगेश्वरून आलेली आहे। आम्ही आज ॲक्च्युली चालत आलेलो तिथे, तर शक्यतो म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून आम्ही निघालेलो, तर सकाळी 4-4:30ला इथे पोहोचलेलो आहोत। आणि इथे येण्याचं म्हणजे दरवेळेला आल्यानंतर असं गाभाऱ्यात बसायचं असं व्यवस्थित हे वाटतं, आम्हाला आनंद होतो की एकदम समाधान मिळतं। म्हणजे दरवेळेला असं इथे यावंसंच वाटतं। श्रुती, या ठिकाणी आपण पाहिलं भाविक जे आहेत ते मुंबईतूनच अनेक भागातून या ठिकाणी आलेले आहेत। जर आपण पाहिलं तर मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या अनेक भागातून किंवा मुंबईच्या बाहेरून पण लोक जे आहेत ती सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचतात। या ठिकाणी जर पाहिलं तर भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मात्र सकाळी पहाटे 3:30च्या सुमारास मंगल आरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे, तरीसुद्धा यानंतर 8च्या नंतर आणखीन एक आरती करण्यात येणार आहे। मात्र रात्री 12 आणि 1:30च्या मध्ये मंगल आरतीच्या आधी मात्र विशेष पूजा जी आहे ती या सिद्धिविनायकची करण्यात आली होती। श्रुती, निश्चितच मीनाक्षी, तुम्ही त्या ठिकाणी आहात, तुमच्याकडनं त्या ठिकाणचं वातावरण आणि तिथला आढावा घेत राहूच, तुम्ही आमच्यासोबत राहाच। आपण पाहिलेले आत्ता अगदी काही वेळापूर्वी जे आहे ते सिद्धिविनायक मंदिरातली आरती, जी पहाटेच्या सुमारास सिद्धिविनायक मंदिरात आरती झाली। आज अंगारकी संकष्टीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक यावेळेला या पहाटेच्या आरतीसाठी उपस्थित होते, आणि यानंतर थेट जाणार आहोत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात, ज्या ठिकाणी आता आरती सुरू आहे।
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातलं गणपतीचं हे रूप आपण पाहतोय। आज बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुद्धा भाविक दाखल झालेले असतील। थेट आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातूनच जोडले गेलेले आहेत। सागर, अगदी पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली असेल। सागर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच श्रुती, एक मोठा उत्साह जो आहे तो दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पाहायला मिळतोय। पुणेकरांनी लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या दर्शनासाठी केलेल्या पाहायला मिळतात। एकंदरीतच मी जी आकर्षक सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आज पहाटेपासून मंदिर जे आहे ते दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। आज दिवसभर विविध कार्यक्रम जे आहेत ते मंदिरामध्ये होणार आहेत। आपल्याबरोबर उपाध्यक्ष आहेत, आपण बातचीत करणार आहोत। आकर्षक अशी सजावट जी आहे ती करण्यात आली आहे, काय सांगणार आजच्या चतुर्थीचं महत्त्व? आज अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे पहाटे 3 पासून भक्तांची खूप मोठ्या प्रमाणावर दर्शनाकरता या ठिकाणी रांग लागलेली आहे। आणि आपण जी सजावट केलेली आहे त्या सजावटीमध्ये आपण मंगल कलशांचा वापर केलेला आहे। गणरायांचा आशीर्वाद सर्व भक्तांना मंगल कलशातनं त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव व्हावा या संकल्पनेतून ही सजावट करण्यात आलेली आहे। आणि आज अंगारकी असल्यामुळे बाप्पांच्या दर्शनाला सकाळपासूनच गर्दी। आता नुकताच प्रथमेश लगाटे यांचा स्वराभिषेक झाला आणि खूप लोकांना आनंद मिळतोय। आपल्या माध्यमातूनही भक्तांना विनंती की त्यांनी आज गणरायांच्या दर्शनाचा आनंद घ्यावा आणि पावन व्हावे। नक्की श्रुती, मी या ठिकाणी दाखवू शकतो की गणपती मूर्तीजवळ जी आकर्षक अशी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। आत्ताच आरती झाली आहे। आज दिवसभर विविध कार्यक्रम जे आहेत ते मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि भक्तांची मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट जी आहे ही आतील भागामध्ये आहे आणि मंदिराच्या बाहेरील भागामध्ये ही मोठी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मंदिराच्या बाहेरही 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या दर्शनासाठी लागलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळं आजच्या चतुर्थीला मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पुण्यामध्ये झालेली पाहायला मिळते। श्रुती, निश्चितच धन्यवाद सागर, तुम्ही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून थेट बाप्पाचं दर्शन आम्हाला आणि आपल्या या माध्यमातून संपूर्ण आपल्या प्रेक्षकांना घडवलं त्यासाठी। तर अंगारकी संकष्टी आज आहे आणि त्यामुळे दर्शनासाठी गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी होती। आत्ताच काही वेळापूर्वी आपण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातलं बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। तिथं आरती अगदी काही वेळापूर्वीच पार पडलेली आहे। तर अगदी त्या आधी काही वेळ आपण सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा जी पहाटेच्या सुमारास आरती झालेली आहे ती सुद्धा आपण पाहिलेली आहे। अगदी त्याचा भाविकांनी लाभ घेतला होता किती मोठ्या संख्येनं त्याची ही दृश्य आपण पाहतोय। सिद्धिविनायक मंदिर असेल, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असेल, यासह राज्यभरातली अनेक गणेश मंदिरं ज्या ठिकाणी आज अंगारकी संकष्टी निमित्त दर्शनासाठी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावतील, त्या ठिकाणी दर्शन घेतील। तर अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त राज्यातील गणेश मंदिरांमध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची नेहमी गर्दी पाहायला मिळते। सध्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। रात्री 1:30 पासून 3:15 पर्यंत म्हणजेच पहाटे 3:15 पर्यंत सिद्धिविनायकाचं दर्शन भक्तांनी घेतलं। आता पहाटेची जी आरती आहे ती पार पडलेली आहे, त्यानंतर पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन भाविकांना घेता येत आहे। एकंदरीतच चैतन्यमय अशा वातावरणातच हा संपूर्ण त्या ठिकाणी आरती पार पडलेली आहे। मंदिराच्याच कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। अंगारकी
संकष्टी निमित्ताने भाविक जे आहेत मुंबईभरातूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून सिद्धिविनायक मंदिरात येतात. मात्र बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आतुरतेने या ठिकाणी येतात. सध्या मी सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरच उभी आहे. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मंदिर जे आहे ते पूर्णपणे रोषणाईने आकर्षित रोषणाईने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मात्र मंदिर जे आहे पूर्णपणे फुलांच्या मालांनी आतून सजवलेलं आहे. मात्र या संपूर्ण भराचा उद्याचा जे कार्यक्रम आहे कशा स्वरूपात असणार आहे आपण स्वतः मंदिराचे कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. संजीव पाटील जी आहेत माझ्यासोबत. सर, काय सांगाल अंगारकी संकष्टी चतुर्थी जी आहे उद्याचा दिवसभराचा कार्यक्रम कशा स्वरूपात असणार आहे? आज रात्री 12 वाजता अभिषेक आणि पूजेला सुरुवात होईल. ती अभिषेक पूजा चालेल 1:30 वाजेपर्यंत. 1:30 वाजल्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं होईल. त्यानंतर 1:30 ते 3:15 वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर खुलं राहील दर्शनासाठी. पुन्हा 3:15 वाजता मंगल आरती करता पूजेकरता आणि अभिषेकाकरता बंद होईल मंदिर. ते पुन्हा 3:30ला म्हणजे 3:50ला पुन्हा भाविकांसाठी खुलं होईल आणि दर्शन चालू राहील. त्यानंतर मात्र अगदी रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुलं राहील. पुन्हा 8-8:15 वाजता संध्याकाळची जी आरती आहे त्याकरता आणि नैवेद्याकरता ते बंद राहील. परंतु त्याच वेळेस दुरून दर्शन मात्र चालू राहील आणि ती संकष्टी असल्यामुळे 9:45चा चंद्रोदय असल्यामुळे 9:50 पर्यंत आरती संपेल आणि 9:50 ते रात्री पुन्हा 12 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं असेल. 12 वाजता मंदिराचे दोन्ही गेट बंद केले जातील. परंतु मंदिराच्या आतमध्ये जे काही भाविक असतील त्यांचं दर्शन होईपर्यंत मात्र मंदिर चालू राहील. त्यानंतर शेजारती होईल. शेजारती झाल्यानंतर मंदिर बंद होईल. सर, एकंदरीतच आपण जाणून घेतलेलं आहे संकष्टी चतुर्थीचा उद्याचा दिवस कशा पद्धतीत असणार आहे, कशा स्वरूपामध्ये उद्याचा दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून. मात्र मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून जी लोक येतात भाविक जे येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी सोय देखील करण्यात आलेली आहे. मात्र या ठिकाणी जर आपण दुसरीकडे पाहिलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी CCTV देखील लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मात्र भाविक जे आहेत ते आतुरतेने या ठिकाणी येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण जे आहेत ते उपवास करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह मीनाक्षी म्हात्रे, TV9 मुंबई. तर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. सध्या सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर उभी आहे. आपण बघू शकतात माझ्यासोबत काही भाविक आहेत. अंगारकी संकष्टी निमित्ताने भाविक जे आहेत ते मुंबईतून अनेक ठिकाणाहून येतात. मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील येतात. तुम्ही सध्या कुठून आलेला आहात? आम्ही चेंबूरवरून आलेलो होतो. आम्ही रात्री किती वाजल्यापासून तुम्ही इथे उभा आहात आणि किती बाप्पावरती तुमचं प्रेम आहे, काय सांगाल? आम्ही खूप वर्षापासून येतो. हमेशा कधी महिन्याला येतो, अंगारकी असेल तेव्हा येतो आणि कधी संडे सुट्टी असेल हमेशा येत असतो. जेव्हा जेव्हा वाटेल मनात आलं की येतो. आम्ही चेंबूरवरतून आलो आहे. आमची पूर्ण फॅमिली आम्ही आलो इथे. 11 वाजताच आम्ही इथे आलो आहे. आम्ही कोणतीही नवी गोष्ट घेतली, कार असो या छोटी गोष्टी असो, पहिले आम्ही तिला दर्शनासाठी सिद्धिविनायकाच्या गणपतीला इथे आणतो. आम्ही काही कोणती छोटी गोष्ट असो, काही नवीन गोष्ट तयार करायची असो वगैरे, सगळे आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊनच सगळ्या गोष्टी तयार करत असतो. आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि आजपर्यंत जे पण काही चाललंय आजपर्यंत खूप चांगलं आहे त्यांच्याच आशीर्वादाने. सो गणेशाय नमः. आम्ही मनापासून जे पण काही बाप्पाकडे मागतो ते आमची मनोकामना हमेशा पूर्ण होत आलेली आहे आणि आजही पूर्ण होते. आमचा दृढ विश्वास आहे आणि आयुष्यभर त्यांच्यावर विश्वास राहणार आहे. मला खूप चांगलं वाटतं. मी दरवर्षी येते. आता हा 10वा वर्ष असेल. मला खूप चांगलं वाटतं इथे आल्यावर. माझी सगळ्या मनोकामना आजपर्यंत पूर्ण झाली आहेत. नक्कीच एकंदरीतच लहानगे देखील मोठ्यांसोबत आलेले आहेत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. मात्र आतुरतेने लोक जी आहेत ती मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जर आपण पाहिलं तर मंदिराला रोषणाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मंदिर जे आहे ते पूर्णपणे फुलांच्या मालांनी सजवलेलं आहे. दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी CCTV देखील लावण्यात आलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह मीनाक्षी म्हात्रे, TV9 मुंबई.